आज ना आजीला बाहेरचं खायची खूपच इच्छा झालेली. मग मी काय केलं, अर्धी वाटी रवा घेतला, त्याच्यामध्ये 1 वाटी दही घातलं आणि 2 वाट्या मैदा घालून अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घेतला आणि सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं आणि पाण्याने चांगल्या प्रकारे कणिक मळून घेतलं. चांगलं असं कणिक मळून घेतलेलं आहे. आता मी हे कणिक 1 तास चांगलं झाकून ठेवणार आहे. तर बघा 1 तास झालेला आहे. आता मी हे कणिक परत एकदा चांगलं मळून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून चांगले असे पोळी लाटून घेतली. आता गरम गरम तेलामध्ये हा भटुरा घालून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडने चांगला तळून घ्यायचा आहे. तर बघू शकता अगदी टम्मा हा भटुरा फुगलेला आहे. आजी भटुरा बघून खूपच खुश झाली आणि आजीने आवडीने छोले भटुरे खाल्ले आणि मला म्हणाली, आज खूपच छान तुम्ही छोले भटुरे बनवलेत, अगदी हॉटेलसारखे, आणि तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.